तुम्ही माझे सगळे तरी आवाजात की फरक पडतो. आंब्याचे डक्ष तोडायचे राहिले. आंब्याचे डक्ष त्या तिथे एक आंब्याचं झाड आहे. ते कोणाकडे उचलून प्रत्येकाला एक डक्ष लावून द्यायचा. आता तोडायला हां, आता रात्री काय काम आहे? ठेवण्यामध्ये कोण येते आता? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. थोडं वरती बांधा नाही तर लोक बुवा दिसला नाही की पानं कापून टाकतील. मोठं आहे का? मोठं आहे बरं. यावरची झाडं केळीचे खांब फार मोठे आहे. पूर्ण बाग कापला. धर्मराजानं भीष्म पितामहांकरता सगळी तयारी करून आणली. काल आपण पाहिलं. आणि भीष्म पितामहांनी डोळे उघडले. हे परमबुद्धिमान धर्मराजा, आता हा गंगानंदन तुला शेवटचं जे सांगतो ते ऐक. युधिष्ठिराचा हात धरला. म्हणजे किती जागृती होती लक्षात ठेवा. हात धरला असा. आपण सुद्धा प्रेमाचा माणूस आलो की काय करतो? हात पुढे करतो. अंतकालाच्या वेळा एवढी शक्ती होती की धर्मराजाचा हात धरू शकले. हात धरला. हे धर्मराजा, मेघासमान गंभीर वाणीनं समयोचित वचन बोलायला लागले. तू मंत्र्यासहित आला ही चांगली गोष्ट झाली. आज भगवान सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात आले आहे. मी या तीक्ष्ण बाणांवर 58 दिवसापासून निद्रा घेतो आहे. 58 दिवस. पोरांना आवरा. 100 वर्षासमान दिवस गेले आहे. लागलं नाही कोणाला. या समयी चंद्रमासानुसार माघ महिना प्राप्त झालेला आहे. शुक्ल पक्ष आहे. एक भाग निघून गेला आहे. 3 भाग बाकी आहे. हे धर्मपुत्रा, म्हणजे त्रिकाल ज्ञानातलं ज्ञान किती आहे? नाही तर आपलं आपण विचारतो कोणता दिवस आहे रे, आज कोणती तिथी आहे, ते त्यांना सगळं ज्ञात होतं. हे धर्मराजा, भीष्मांनी धृतराष्ट्राला जवळ बोलवलं. त्याला आण म्हणे, हे राजा, तू धर्म जाणला असता तर आज हे तत्त्व तुझ्यावर आलं नसतं. तत्त्वज्ञानी मनुष्य हा धर्म जाणल्याशिवाय, तू तत्त्वज्ञानी होता पण धर्म जाणत नव्हता. म्हणून तत्त्वज्ञान सांगणारे लोक जगात खूप मिळून जातील तुम्हाला, पण धर्म आचरून तत्त्वज्ञान सांगणारा दुर्मिळ आहे. आज पुस्तकाचा अभ्यास करून, ग्रंथाचा अभ्यास करून, उपनिषदात फाड फाड बोलू शकतात, पण अंगी धर्म आचरला जात नाही. धर्माने तत्वज्ञान आणि धर्म दोन्ही आचरलं आहे. पंडूराजानं धर्म आणि तत्वज्ञान आचरलं म्हणून ही प्रजा आज तुझी सेवा करत आहे. यांना जर धर्म माहीत नसता तर तुझे हाल झाले असते. हा लक्षात ठेवा. ज्या काकाने त्रास दिला आहे त्या काकाला सोन्याच्या बंगळीवर बसवलं आहे.
कारण त्यांनी अधर्म केला म्हणून आपण अधर्म करणं हा धर्म नाही आहे. हे ज्याला कळालंय तो हा धर्म आहे. मनामध्ये काही संदेह ठेवू नको. आता शास्त्राचं वचन तुला माहिती होतं, पण तू ते शास्त्र आचरणात आणलं नाही. धर्मराजा, तू विद्वान ब्राह्मणांची सेवा केली. हा राजा असून माझ्यासारखा विद्वान, व्यासांसारखा विद्वान असल्यावर सुद्धा याच्याकडून आमची सेवा घडलेली नाही. धृतराष्ट्राला समजत आहे की तुझं काय चुकलं. बरं, तुला समजत नव्हतं असं नाही आहे, समजत होतं. पण राजगादीच्या अहंकारामुळे आणि पुत्राच्या स्नेहामुळे तू आंधळा झाला आहे. अंतर्ज्ञानी होता, बाह्य इंद्रियाने आंधळा झाला आणि अंतर्ज्ञानाने हे आंधळा झाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बुडी तसे जग न देखावे डोळा. जग बुडतं हे डोळ्याने पाहत नाही. आता पहा, तुम्ही पाहताय बुडताय सगळे, पण ऐकताय का? नाही. म्हणून संपूर्ण वेदशास्त्र धर्म धृतराष्ट्राला ज्ञान होतं, तरीही त्याने धर्म न पाळल्यामुळे असं झालं. धर्मराजा, कृष्णद्वैपायन व्यास हे देवतेचं रहस्य जाणणारे होते. व्यास जे आहे त्यांना देवतेचं रहस्य माहिती होतं. त्यांना युद्धाच्या घटना या घडणार हेही माहिती होते. त्यांनी मला फक्त अर्जुन आणि कृष्ण हे नरनारायण आहे हे सांगितलेलं होतं. पांडव हे पंडुपुत्र धर्माच्या दृष्टीनं जगाच्या कल्याणाचे हेही मला आधी सांगून ठेवलेलं. पण हे मी का जाणू शकलो, तर मी सद्गुरूची सेवा केली आहे. तू सद्गुरूची सेवा कर, धृतराष्ट्राने केलेली नाही. सद्गुरू जरी आले तर आपण यांच्यावर उपकार करून म्हणून जीव घालतोय असं समजत होता. सद्गुरू जेवायला आले म्हणजे आपलं पुण्य उदयाला आलं असं समज. धृतराष्ट्राची वागणुकी आणि धर्मराजाची वागणूक अशी तोलायमान सांगताय. कोणाला सांगताय? धर्माला नाही, तुम्हा आम्हाला. हां, तिकडे तिकडे काय आपल्याला कळा करता लिहिले त्यांनी. धर्मस्थितीत राहण्याकरता पुत्रांना धर्माच्या स्वाधीन करा. हे धर्मराजा युधिष्ठिरा, तुझं हृदय खूप शुद्ध आहे. हृदय शुद्ध करायचं असेल तर धर्माचं पालन करा. सदा तुमच्या धर्माच्या आज्ञेत राहा. आणि तुझा स्वभाव अति कोमल आहे. तुला गुरुजनांविषयी प्रीती आणि भक्ती आहे. म्हणून धृतराष्ट्रा, तुझ्या अंगी पुत्रांबद्दल स्नेह होता, पण गुरुबद्दल भीती नव्हती. म्हणून तुझे पुत्र दुरात्मा, क्रोधी, लोभी, ईर्ष्या करणारे, दुराचारी होते. आता त्यांचा शोक करू नको. धर्माच्या सान्निध्यात राहून अंतकाल सुधरवून घे. धर्मराजालाही उपदेश आहे आणि धृतराष्ट्रालाही उपदेश आहे. कारण धृतराष्ट्र आता राजा नाही आहे. धर्मराजाला राज्याभिषेक झाल्यामुळे धर्मराजा राजा आहे. पण राजा असून नम्र आहे. गादीवर बसल्यावर बदलले नाही धर्मराजा. अंत्येष्टीला साध्या वेशात आले धर्मराजा, राजाच्या वेशात नाही आले. आपण कोणी म्हणून आहे असं नाही आले. कोणाच्याही अंत्येष्टीत जायचं असेल तर मी कोणी वेगळं आहे असं समजायचं नाही. हे सिद्धांत सांगितले. इथे अंत्येष्टीत जायचं कसं हे समजवलं आहे. धर्मावरून हे चिन्ह आपल्याला पटवून देत आहे. धर्माचं रक्षण करायचं असेल तर गुरुची प्रीती वाढली पाहिजे. धृतराष्ट्राला असं सांगून भगवान
श्रीकृष्णाकडे भीष्म पितामहांचं मुख गेलं. भगवान, आपण देवतेंमध्ये श्रेष्ठ देवता आहात. देव असुर तुमच्या चरणावर झुकतात. असुरी देवाला नमस्कार करतात. देवता असुर हे तुमच्या जवळ आहे. तुम्ही 3 पावलानं सगळी पृथ्वी मापलेली आहे. तुम्हाला मी नमस्कार करतो. शंख चक्र गदा तथा गदा धारण केलेली आहे. आपण वासुदेव आहात. आपलं नाव एक जगाला माहीत नाही. आपण हिरण्य आत्मा आहात. आपण पुरुष आहात. आपण विराट आहात. आपण अनुरूप आहात आणि जीवामध्ये सनातन आपण आत्मरूपानं वास्तव्य करतात. आपले नेत्र कमला समान आहे. तुम्हाला पुरुषोत्तम म्हणतात कारण तुम्ही जगाचा उद्धार करता. आता माझा उद्धार करा. भगवान श्रीकृष्णा, आता मला जाण्याची आज्ञा द्या. मी सदा आपल्या शरणागतात राहील अशी कृपा करा. मागणे तुझं प्रती हेची आता मागताय ते. पंडुपुत्रांचं रक्षण करा आणि दुर्बुद्धी दुर्योधनाचा समाचार आता संपवून टाका. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथे अर्जुन आहे आणि अर्जुन आहे तिथे जय आहे. कोण जिंकलं आणि कोण हरलं हे सोडून द्या. आपण दुर्योधनाला सुद्धा समजवलं होतं. भगवंताने समजवलं होतं. कृष्ण शिष्टाई तेवढ्याकरता केलं. श्रीकृष्णाचं साह्य पांडवांना मिळालं. त्याच वेळा जर संधीवर विचार केला असता, भगवान संधी समझोता करायला आले होते, तर आज मूर्खाची खीर वाटली गेली नसती. मूर्खाची खीर, बरेच लोक खीर करतात. काय वाट्याच्या वाट्या पिऊन गेले बाबा लोक. अरे खाण्याकरता केली ना तू. म्हणून आपली एक गावठी म्हण आहे, वापरू नये पण वापरावी लागते. आधोऱ्याचं खाय त्याला कवळा मधुरा उभा राहाय. म्हणजे कावीळ होतं म्हणे आधुऱ्या माणसाचं खाल्लं की. आधुऱ्याचं खाय त्याला कवळा मधुरा उभा राहाय. म्हणून देवाला सुद्धा अशाच्या घरी गेलं पाहिजे की तो उदार अंतःकरणानं, प्रेमानं आणि आदरानं जीव घालणार आहे. या पृथ्वीवर मूर्खामुळे अनंत वीरांचा नाश झाला. ते रणांगणात गेल्यामुळे स्वर्गात गेली गोष्ट खरी आहे, पण नाश झाला. कालाच्या गतीला कोणी जाणू शकत नाही, पण हे कृष्णा तू तर जाणत होता. तू नारायण आहे. तू चिरकाल बद्रिकाश्रमामध्ये निवास करतो. ज्याला देव पाहायचं असेल त्याने बस बद्री अरण्य. बोरांमुळे देवाला नाव पडलं आहे. जसं पुण्याला भांग्या मारुती, मिरच्या मारुती, ढोल्या गणपती, तसं बोरांमुळे, बोरांचं वन जिथे आहे बद्रीवन, म्हणून देवाला नाव पडलं बद्री नारायण. तिथे तुम्ही वास्तव्य करता. श्रीकृष्ण अर्जुन हे नरनारायण आहे. मानवी शरीर घेऊन अवतीर्ण झाले आहे. भगवान श्रीकृष्णा, आता मी शरीराचा त्याग करू का? आपली आज्ञा मिळाल्यावर मी परमगतीला प्राप्त होईल. भगवान वाचो. भगवान बोलताय, हे भीष्मा, माझं तुझ्याशी नातं वेगळं आहे. तू तुझ्या इच्छा मरणी आहे. तू माझा भक्त आहे. भक्ताला जावं असं मला म्हणता येणार. थांबले देव, कारण मी भक्ताभिमानी आहे. मी कसं म्हणू तुला जा? हां, माझ्या ठिकाणी तुझी बुद्धी राहावी हा आशीर्वाद देऊ शकतो.
तू ज्ञानी आहे, तू योगी आहे, तू ब्रह्मचारी आहे, तुझ्या इच्छेने तू जाशील, पण परम गती देण्याचं काम माझं आहे. म्हणून समर्थ लिहितात, देव भक्ताभिमानी देव दासाभिमानी. असं नाही म्हटलं की जा, कारण आपल्या माणसाला जा कसं काय म्हणता येईल, मग म्हणून काय म्हणता, या. पद्धत काय आहे, येऊ का मी आता, जाऊ का नाही, या. हे लक्षात आलं पाहिजे. आपुलकीचे शब्द आणि परके शब्द, शब्दाने आपुलकी कळून जाते, शब्दानेच परकेपणा कळतो. म्हणून विचारवंतांचे शब्द, त्या शब्दाचं वाचन आणि पठण केलं की आपल्या अंगी सुद्धा विचारयुक्त शब्द बाहेर पडतात. दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे, पण उपदेश विचारला तर करावा. उगत फुकट करू नये रस्त्यावर गल्लीवर कुठे, तू काय करतो आणि तुला काही समजत नाही का, नाही असं करू नये. त्याने जर विचारला उपदेश तरच उपदेश करावा. भगवंतांनी असं म्हटल्यावर भीष्मनंदनांनी पांडवांकडे कृपादृष्टीने पाहिलं आणि प्राणत्याग करण्याकरता प्राणायाम केला. हो, कारण सांगितलं होतं त्यांनी की तू ज्ञानी आहे, तुझ्या इच्छेनेच असेल, म्हणून प्राणायाम केला आणि ब्रह्मांडामध्ये चालले गेले. आणि सत्याचं पालन करणं हे मोठं बल आहे. कोमलतेनं वागणं हेही मोठं कठीण आहे. आणि ब्राह्मणावर प्रीती आणि भक्ती ठेवणं हे सुद्धा मोठं आहे. असं म्हणून भीष्म पितामहांनी पुन्हा धर्मराजाला धर्म टिकवण्याचा आशीर्वाद दिला. धर्मराजा, विशेष ब्राह्मणांची सेवा लक्षात ठेव. व्यासांना सांगितलं, वेळोवेळी याला दर्शन देऊन सावध करत जा. आता महाभारत परत मूळ पदावर आलं. वैशंपायन उवाच, हे जन्मेजया, समस्त कौरवांना शंतनूनंदन भीष्मानं हे ज्ञान सांगितलं आणि पुन्हा मनसहित प्राणायाम करून क्रमाने भिन्न भिन्न क्रिया केल्या आणि महात्मा भीष्मांचा प्राण क्रमवश वरती चढला. त्याला एकत्रित केलं. सगळे संत महात्मे यांनी ही घटना पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त केलं. व्यास महर्षी शंतनूनंदनांनी भीष्मांनी प्राणत्याग केल्यावर त्या त्यागाला आणखी उंच केलं आणि व्यासांनी आपल्या दृष्टीने ते बाण काढून टाकले, नुसती दृष्टी टाकली आणि हे सगळे पाहत आहे आणि असं शरीर वरच्यावर करणं. कुठे घाव दिसला नाही. भीष्मांचं शरीर क्षणभर बाणरहित झालं. भगवान श्रीकृष्ण आणि व्यास यांनी दोघांनी मोठा विस्मय केला. भीष्मांनी आपले सगळे दरवाजे बंद केले होते. प्राण ब्रह्मारंध्रामध्ये नेला होता. आकाश मार्गातून दुंदुभ्या वाजायला लागल्या, पुष्पवृष्टी व्हायला लागली. ब्रह्म ऋषींना अतिशय हर्ष झाला आणि सगळ्यांनी भीष्मांना साधुवाद दिला. भीष्मांचा प्राणत्याग ब्रह्मरंध्रामध्ये गेला. क्षणभरात अनंतात विलीन झाला. भरतवंशाचा श्रेष्ठ असा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. तदनंतर काष्ट, नाना प्रकारचे सुगंधित द्रव्य महात्मा पांडव, विदुर, युवतसेन यांनी चिता तयार करून बाकीच्या सगळ्या लोकांनी धर्मराजाला, विदुरांना, भीष्मांना चितेवर झोपवायला सांगितलं. विदुर आणि धर्मराजा आणि पांडव
भीष्मांना चितेवर झोपवल्यानंतर रेशमी वस्त्रांनी आणि फुलांनी त्यांना झाकलंय. समयावर युवत्सव अनेकांनी छत्र धारण केलं. भीमसेन अर्जुन यांनी श्वेत चवर त्यांच्या अंगावर भिळवली आणि माद्री कुमार नकुल सहदेवांनी पगडी हातामध्ये घेतली आणि भीष्मांच्या मस्तकावर ठेवली. जर अंगात शर्ट घातलं नसेल तर टोपी घालायची गरज नाही, खाली सोवळं नेसवावं लागतं, मग वरतून अंगावर शाल टाकावं लागतं. कपडे घातले तर मग पगडी आणि टोपी घालावी लागते, शवाला सुद्धा असं असतं. मस्तकावर पगडी ठेवली. कुरुकुलातल्या सगळ्या स्त्रिया पंख्याने हवा घालायला लागल्या. पांडवांनी विधीपूर्वक पितृमेध केला आणि भीष्मांच्या शवावर अग्निसंस्कार केला. अग्नीमध्ये आहुती टाकल्या. सामवेदी ब्राह्मणांनी सामगायन केलं. धृतराष्ट्राला चंदनाच्या लाकडांनी व सुगंधित वस्तूंनी भीष्मांचं शरीर आच्छादन केलं. चितेमध्ये अग्नी प्रदीप्त झाला. धृतराष्ट्र आणि पांडव यांनी भीष्म पितामहांना प्रदक्षिणा केल्या. भीष्माचा 10 संस्कार समस्त कौरव कुलातल्या सगळ्या स्त्रियांनी येऊन गंगा भागीरथी तटावर गेले. व्यास, देवऋषी नारद, असित, देवालय, भगवान श्रीकृष्ण, नगरवासीय लोक, मनुष्य लोक आणि विधीपूर्वक भीष्मांना तिलांजली दिली. म्हणून आजही अशा हाताने जे नदीत पाणी दिलं जातं ते भीष्मांना तिलांजली आहे. त्याला भीष्मतर्पण असं म्हणतात. समयानुसार पुत्र भीष्मांना तिलांजली देऊन कार्य पूर्ण करून भागीरथीच्या जलानं स्नान करून शोकरहित झाले. त्यावेळेस असा एक प्रसंग निर्माण झाला की त्यांची आई प्रगट झाली गंगा आणि व्यासांना आणि श्रीकृष्णाला म्हणाले, माझ्या पुत्राची सद्गती केली ना. तेव्हा व्यासांनी आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितले, आई आपणच सद्गतीचे दायक आहात, म्हणून ज्याला सद्गती द्यायची असेल त्याच्या अस्थी गंगेमध्ये सोडाव्या. गंगा सगळ्यांना, पापी असो, दुराचारी असो, कोणी असो, गंगा सद्गती देते. गंगा गंगेची या बुडूयात म्हणून नमामि गंगे तव पाद पंकजम. गंगा आणि नर्मदा यांचं स्मरण माणसाला पापापासून मुक्त करतं. भीष्म पितामह सदाचार संपन्न होते. त्यांची बुद्धी पवित्र होती. ते जन्माने उत्तम कुलामध्ये आले होते. कुरुकुलातल्या वृद्ध पुरुषांचा ते सत्कार करीत होते. त्यावेळा जमदग्नी परशुराम हेही आले आणि त्यांनी स्वतः भीष्म पितामहांना तिलांजली समर्पण केली. सगळे ऋषी आले, यांनी सुद्धा तिलांजली समर्पण केली. महापराक्रमी भीष्म शिखंडीच्या हातानं मारले गेले होते म्हणून त्यालाही दुःख वाटत होतं. तोही आला, त्यानेही तिलांजली दिली आणि मी हत्यार आहे असं म्हणून पश्चाताप केला. त्यावेळा भगवान श्रीकृष्णानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला, तू धर्माचं कार्य केलं आहे. भीष्मांनीच सांगितलं होतं की त्याला ठेवून दे समोर. काशीपुरामध्ये हे सगळे क्षत्रिय गेले, एकत्र झाले आणि काशी राजाचं कन्येचं यांनी अपहरण केलेलंच होतं. त्यामुळे काशीमध्ये सुद्धा भीष्मांचा गौरव झाला. गंगेला आनंदही झाला आणि दुःखही झालं. तेव्हा
भगवान श्रीकृष्णानं गंगेला सांगितलं, धैर्य धारण करा, शोकाचा त्याग करा, तुमच्या पुत्राची उत्तम गती झालेली आहे. वशिष्ठाने शांतवन केलं. सगळ्या क्षत्रियांनी भीष्म पितामहाबद्दल स्वर्गात भगवंताच्या जवळ पोहोचले म्हणून आनंद व्यक्त केला. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया, भगवान श्रीकृष्ण आणि व्यास यांनी स्वतः नदीमध्ये स्नान केलं आणि उत्तर दिशेला निघून गेले. गंगेचा सत्कार झाला, गंगेची पूजा झाली आणि म्हणून गंगाजळी श्राद्ध करता. आपण 16 दिवसाचं जे घडे भरून श्राद्ध करतो त्याचं कारण आहे ते गंगाजळीचं पूजन आहे. गंगा असली तर असली, नाही तर मंत्राने ब्राह्मण गंगा तयार करतो कोणत्याही पाण्याला, आणि म्हणून त्याला 16 दिवसाचं मासिक श्राद्ध असं म्हटलं जातं. भीष्म पितामह यांच्या निर्वाणानं अनुशासन पर्व संपलं. आता अश्वमेधादिक पर्व. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया, भीष्मांना तिलांजली दिल्यात पश्चात धृतराष्ट्र, महाबाहुबली धर्मराजा हे सगळे बाहेर निघाले आणि शोकानं व्याकुल झालेले धर्मराजा, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि गंगा तटावर एकदम पडून गेले धर्मराजा खाली. एवढं ज्ञान ऐकल्यावर सुद्धा भीष्माने सांगितलं होतं की तुझं हृदय कोमल आहे. कोमल माणसाला दुःख लवकर होतं आणि रट माणसाला दुःख म्हणून पण गंगा तटावर पडले तेव्हा राजे लोकांनी त्यांना सावरलं. आपण शोक करू नका. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, राजा, मनुष्य धर्मामध्ये मन पक्कं करावं लागतं आणि प्रत्येकाला निरोप द्यावा. शेवटी माणसाला मन पक्कं करावं लागतं. लहान शरीर असो, तरुण शरीर असो, वृद्ध शरीर असो, शेवटी मन पक्कं करावं लागतं. तुला उपदेश दिला आहे राजा. मनुष्य प्राणी हा आपल्या मनामध्ये शोकामुळेच हलका होतो. रडून झालं की माणसाला हलकं वाटतं आणि अशा ठिकाणी रडू येतं की आपल्याला प्रेमी माणूस भेटला की त्यालाही रडू येतं आणि आपल्यालाही रडू येतं. शोकाची गोष्ट ही आहे. म्हणून ज्यांचं अतिस्नेह असतं त्यांनी दुःखाच्या दिवशी भेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या मनावर हलकं होत जातं. म्हणून आपण बाहेर काढून नेतो याचा अर्थ काय आहे? दुःखाला हलकं करायचं आहे, कारण ते मनामध्ये साचून राहतं. म्हणून आधी स्त्रियांना माहेरचे माणसं घेऊन जातात आणि माणसाला बहीण घेऊन जाते, माझ्या घरी आधी आहे. असं आहे. हे जे सांगितलेलं आहे, स्त्रियांना माहेरचे माणसं घेऊन जातात आणि माणसाला बहीण घेऊन जाते. आधी माझ्या घरी आहे, मग कोणाच्या बी घरी जाय, कारण तिथे ते दुःख हलकं होतं. कारण दुःख मानवजातीमध्ये मनामध्ये राहतच, कारण इतक्या वर्षाचा स्नेहसंबंध असतो. स्नेहामुळे मनाला गंध होतो आणि ते दुःख विसरण्याकरता मग लोक काय म्हणतात, रडू नको, त्यांना सद्गती मिळाली पाहिजे. मग पुन्हा त्या ईश्वराच्या नामस्मरणामध्ये लागायचं आणि त्या जीवाला सद्गती मिळेल अशी सद्भावना प्रकट करावी. परवासी लोकांकरता पिता पितामह हे सगळे एका तयार आहेत, म्हणून श्राद्धसुद्धा यज्ञ आहे असं समजायचं. आणि स्वाहा आणि स्वदहा सगळ्या पितरांना तृप्त करण्याकरता श्राद्ध आहे.
श्राद्धाच्या दिवशी जर अनेक अतिथी अचानक आला, म्हणजे अतिथी म्हणजे ज्याला माहीत, एखाद्या माणसाला माहीत नसते की बाई गेले आणि तो अचानक त्यांना भेटायला येतो, तर तो श्राद्धाच्या दिवशी आला तर त्याचं आदरातिथ्य आधी करायचं, कारण तो त्यांचा स्नेही असतो म्हणून येतो. अचानक असं होऊन जातं, आपल्याला माहीत नसतं हा माणूस गेला ना आपण त्याच्या घरी पोहोचतो, हे सगळं दिसतं. काव काय 12 दिवस झाले कळवलं, मग बरं तुम्हाला तर कळवलं आहे, त्याला कळत नाही, पण तो अचानक येतो. त्याचं मन आणि गेलेल्याचं मन एक असतं, म्हणून त्याची ती भेट होते. आणि मग लोक म्हणतात आले तुम्ही प्रसाद तर घ्या. याने घेतलं की त्याला आनंद होतो की अरे हा आला. मनुष्य गेल्यानंतर 3 तास घरात राहतो, 3 तासानंतर घराच्या बाहेर, आणि त्याच्यानंतर स्मशानात 10 दिवस. म्हणून आपल्याकडे अशी प्रथा आहे की रोज स्मशानात अन्न ठेवून येणे, पण आता लोक वापरत नाही. 10 दिवसपर्यंत, जोपर्यंत पिंड होईपर्यंत त्याला तिथे राहण्याची आज्ञा असते. 3 तास घरामध्ये, घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण जे जातो काही बोलतो तो ऐकतो. म्हणून गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट काही बोलायचं नसतं. त्याचं फळ 21 दिवसाने मिळतं. लिहून ठेवा डायरीत. तुम्ही जर वाईट बोलले असाल तर 21 दिवसात तुमच्या शरीरात विपरीत अवस्था निर्माण होते. बेचैनी, उदासीनता, हाताची पायाची आग होणे, डोळ्यामध्ये आग होणे. म्हणून याकरता अमंगल बोलायचं नाही. कोणी जीव गेला असेल त्याच्याबद्दल चर्चा करायची, त्याचा घात हो, त्याचा पात हो, तो जळो, विष खाओ, काही खाओ, काहीच बोलायचं नाही. लोक तिथे चर्चा करायला लागतात. खूप मुंड्या बोलल्या त्यानं, गुपचूप बसणं, तुझी मान आखडून जाईल. कारण एकदा मनुष्य प्रेत झालं की त्याची वासना वायुरूप होते, आणि वायुरूप मनसा वायुरूप येणं. धुंदुकार कशाच्या रूपाने आला? वायुरूपाने. आणि घुसला कुठे? टोकरामध्ये. म्हणून अकल्प घडतं घरामध्ये, विकल्प वाढतो, आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये विपरीत अवस्था निर्माण होते. असं म्हणून भगवंताने धर्मराजाला सावध केलं, भीष्मांनी सावध केलं, आपल्या व्यासांनी सावध केलं आणि सांगितलं की राजे, आता भीष्मांना राजसभेचा शोक संदेश द्या. म्हणजे विषय बदलवला, काहीतरी करावं लागतं ना, म्हणून शोक संदेश दिला. ध्वज खाली उतरवल्या, सन्मान केला. भगवान श्रीकृष्ण शांत झाले. तेव्हा धर्मराजानं विचारलं, गोविंदा, आपल्यावर भीष्मपितांचं प्रेम इतकं होतं हे शेवटी कळालं, आणि तुमचं किती प्रेम होतं हे शेवटी कळालं. धर्मा, मी माझ्या भक्तांवर आतोनात प्रेम करतो. मला प्रेम करायला माझे भक्तच आहे, बस. म्हणून भक्तासाठी देव घाली तसे उडी, धू तसे घोडी अर्जुनाची. बळीने बांधिला, गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. संतांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे रहस्य टाकलेलं आहे. म्हणून प्रसन्नतापूर्वक आता भीष्म पितामहांनी धर्मराजा युद्धात कधीच पाठ दाखवलेले नाही आहे. सगळे पांडव, सगळे ऋषी बसलेले आहे, आणि भगवान गंगा तटावर हे ज्ञान सांगताय. हे कुंती नंदना, धर्म आणि तत्वज्ञान याचा पुतळा होता. भीष्म पितामहाची बुद्धी अतिशुद्ध होती, पण काळाला अनुसरून त्यांनी सगळ्यांना उपदेश केला
जो ऐकत होता त्याच्यावर स्नेह केला, जो ऐकत नव्हता त्याचा नाश झाला तरी लक्ष दिलं नाही. दुर्योधन ऐकतच नव्हता, बोललाय तो, नुसते बसता काय दान म्हणे युद्धाला, काही उपयोग पाहिजे ना तुमचा, असं तेही सहन केलं, कारण धर्माचं राज्य स्थापन होण्याकरता. भगवान सांगताय कोणाशी मोह ठेवला नाही आणि व्यर्थ कधी त्यांनी काही काम केलं नाही. ज्याचं जसं वागणूक असेल त्याच्याशी तशाप्रमाणे भीष्म पितामह राहिलेले आहे. संपूर्ण मोक्ष धर्म तू त्यांच्या तोंडून ऐकलेला आहे. राजधर्म, श्रीधर्म, दानधर्म, कर्मधर्म, शास्त्रधर्म आणि सदोदित गुरु सेवा कर हे तुला विशेष सांगितलं. आता भगवान भीष्मांनी सांगितलेलं ज्ञान सगळ्या ऋषी लोकांना पुन्हा व्हेरीफाय करण्याकरता बोलत आहे. जसं व्यासांनीच लिहिलेली गीता अर्जुनाच्या निमित्ताने लोकांना समजून सांगितली आणि तीच गीता आमच्या ज्ञानोबाने आणखीन सोपी करून समाजापुढे ठेवली. पण तरी आपण पथ्य बाळगत नाही ना, त्या ज्ञानेश्वरीतच चालवून जात आपलं. होतो का परिणाम? इतकी सोपी केल्यावर होत नाही. बदलून जातो आपण, कारण आणि त्याच्याही पेक्षा आणखीन सोपी केली. मोरोपंतांनी आर्या लिहून सोपी केली. आणखी भगवद्गीतेचे आर्य आहे, समश्लोक तयार झाले भगवद्गीतेचे. विनोबांनी गीताई म्हणून आणखीन सोपी केली. पण कलियुगात धर्म आचरण नसल्यामुळे गीता समजत नाही. गीता गेयम नाम सहस्रम. संपूर्ण गीतेचा मतियार्थ जर काढला तर भगवंताच्या नामाचं गान करणं एवढंच त्याचा मतियार्थ आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर्भूतिर्ध्रुवाने तिर्मतिर्मम. एवढं समजलं की गीता सगळी समजली. धर्मराजा म्हणाले, हे विप्रांनो, माझ्या मनामध्ये जो काही संदेह होता तो सगळा निघून गेला. आता अश्वमेध यज्ञ करून मी सगळ्या ऋणातून मुक्त होण्याचं काम ठरवतो आहे. भगवंताच्या समोर सांगितलं, मला तपस्या यज्ञ तर काही करता येणार नाही राजा असल्यामुळे, तर आता अश्वमेध यज्ञ करेल आणि अश्वमेध यज्ञामध्ये सगळी जी पापाची क्षालनं सांगितली आहे ती पापाची क्षालनं करून महाभारताच्या युद्धामध्ये जेवढा संहार झाला आहे त्या संहाराच्या परिमार्जनाकरता आता अश्वमेध यज्ञ करेन. कृष्णार्पणमस्तु. आता उद्या बंद राहील आणि आपण परवा पुढे पाहू. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.